किल्ले रायगडावर आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा, पालखी मिरवणुकीसह मर्दानी खेळांचं आयोजन. कोल्हापुरात शाहू महाराजांच्या उपस्थितीत नवीन राजवाड्यात शिवराज्याभिषेक सोहळा. आरबीआयचा मोठा दिलासा, रेपो रेटमध्ये 0.5% कपात, सर्व प्रकारची कर्ज स्वस्त होण्याची शक्यता. लाडक्या बहिणींसाठी निधी जमवताना सरकारची दमछाक, मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्यायाचा निधी पुन्हा वळवला. ठाकरे बंधूंच्या युतीआधीच नाशिकमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन. मनसे कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाकरेंचे पदाधिकारीही उपस्थित. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर आज प्रथमच पंतप्रधान मोदी जम्मू काश्मीर दौऱ्यावर. जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं आणि रेल्वेच्या पहिल्या केबल पुलाचं उद्घाटन. काँग्रेस खासदार राहुल गांधींचा 6 महिन्यातला 5वा बिहार दौरा. मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या बालेकिल्ल्यात गरजणार तर गयामध्ये महिलांशी संवाद साधणार. दशरथ मांझींच्या कुटुंबियांनाही भेटणार. सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य. ऑपरेशन सिंदूर एकतेचं महत्त्व अधोरेखित केलं. पाकिस्तानात अजूनही द्विराष्ट्रवाद सिद्धांत कायम, समाजाला एकजुटीने राहण्याची गरज असल्याचं नमूद. बंगळुरूतल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबीच्या मार्केटिंग हेड निखिल सोसाळेला बंगळुरू विमानतळावर अटक. आरसीबीचे आणखी 3 अधिकारीही ताब्यात. देशात कोरोना बळींचा आकडा 50च्या पार. देशभरामध्ये कोरोनाचे 4,866हून अधिक सक्रिय रुग्ण. गेल्या 24 तासात 7 जणांचा मृत्यू. G7 परिषदेला मोदींना जायची इच्छा नव्हती, संजय राऊतांचा दावा. युद्धबंदीबाबत ट्रम्प तोंडावरती बोलले तर पंचाईत होण्याची मोदींना भीती असल्याचा टोला. डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातला बेबनाव वाढला. एकमेकांवर आरोपांच्या फैरी, एकमेकांची जिरवण्याची भाषा. मस्क यांना आपणच प्रशासनातनं बाहेर काढल्याचा ट्रम्प यांचा दावा.